राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। मी आबासाहेब पुंडलिक पाटील, राहणार कुंभारी सीम। मी मागच्या वर्षी वेळेवर लग्न लावा 5000 बक्षीस उपक्रम बरेच लग्न लागले, पण बहुतेक लागलेच नाही। पण नंतर कोरोना काळातलं लसीकरण असो, पुस्तक वाटपचा प्रोग्राम असो, स्पर्धा परीक्षेच्या आणि सहकार खात्याच्या हिशोबानं मला आताच 3 ऑगस्टला गुजरात सरकारनं मराठा सेवा संघाचा सहकार कक्षाचा प्रदेशाध्यक्ष बनवला आहे। त्या हिशोबानं मराठा सेवा संघाचा मी जिल्हा अध्यक्ष आहे आपल्या उद्योग कक्षाचा। आता 20 एप्रिलला मोठा प्रोग्राम झाला, पूर्ण भारतातून मोठमोठे उद्योजक आले। तसंच वसतिगृह कक्षेचा मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे। असे मोठमोठे उपक्रम आहेत आणि माझ्या लक्षात आलं की आता जे पाण्याचं अनियमितपणा आहे पावसाळ्याचा, तो कशामुळे होतो? वृक्षतोडीमुळे होतो। तर त्या वृक्ष लागवड झाली पाहिजे या हिशोबाने मी माझ्यापासून सुरुवात केली। माझ्या शेतामध्ये मी 525 झाडं आजच्या तारखेला लावत आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना जागृत करून, पूर्ण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जागृत करून सगळ्यांना शेतकऱ्यांना मी झाडं कसे जास्तीत जास्त लावता येतील आणि हा निसर्गाचा संतुलन कसं साधता येईल त्याचा आपण सगळं मिळून प्रयत्न करूया। तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे की वृक्षवल्ली आम्हाला सगळे सोयरी। आणि त्याचप्रमाणे हा उपक्रम काही राजकीय उपक्रम नाही, हा सामाजिक उपक्रम आहे। त्याच्यामध्ये सगळ्यांचं सरकारचं सगळ्यांचं आपण सहकार्य घेऊ आणि सगळे मिळून सण कोणतीही गोष्ट कठीण नसते, फक्त संकल्प करावा लागतो आणि तो आपण सर्व मिळून करूया अशी सगळ्यांना नम्र विनंती करतो। धन्यवाद। 525 ची संकल्पना काय तुमची? 525 चे झाड आहे, 525 का? माझ्या गावाची लोकसंख्या लगभग 500 आहे। तर प्रत्येक माणसानं तालुक्यामध्ये 5 लाख लोकांच्या वरती लोक आहेत। तर प्रत्येक माणसाचं एक झाड जरी पकडलं 5 लाख झाड व्हायला पाहिजे, ही संकल्पना आहे। आणि बऱ्याच ठिकाणी सरपंच साहेबांनी गावामध्ये हे प्रत्येक दारी झाड पाहिजे असं संकल्प केलेला आहे। आमचे मामा पण ते संपर्क करतील आणि पुढे जिथं जागा असेल तिथं वाहतुकीला बी समजा अडचण नको, जिथं जागा असेल तिथं आपण लावण्याचा प्रयत्न करू। त्याच्या मागचा संपर्क हाच आहे की बा जितके गावाची लोकसंख्या आहे प्रत्येक माणशी एक तरी झाड लागलं गेलं पाहिजे। महाराष्ट्राची आता 13-14 कोटी लोकसंख्या आहे, तर महाराष्ट्रात आपल्या 13-14 कोटी लोकसंख्या तितके झाडं लागले जातील। भारताची 145 कोटी लोकसंख्या आहे, तर आपण हा निसर्ग बिलकुल सुजलम सफलम करू आणि बदल होईलच हा संकल्प करूया। सुंदरा या उपक्रमाअंतर्गत सगळीचकडे पृथ्वी कशी वाचेल आणि तिचं संवर्धन कसं होईल, निसर्गाचं संवर्धन कसं होईल याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आमच्या येथील सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असलेले कुंभारी सीमचे म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत देवपिंपरीचे आमचे सहकारी आबासाहेब पाटील यांनी असाच एक उपक्रम हाती घेतलेला आहे। त्यांनी आपल्या शेताच्या बांधावर मोहगनी या वृक्षाची लागवड केलेली आहे। हा मोहगनी वृक्ष कंपाऊंडसाठी अतिशय चांगला आहे, म्हणजे वाढतो उंच, त्याचे येणारे फळं सुद्धा उपयुक्त आहेत, आयुर्वेदिक दृष्ट्या उपयुक्त आहेत। आणि अशा उपयुक्त झाडांचं 2 in 1 त्यांनी उपयोग साधलेला, म्हणजे त्यांना कंपाऊंडसाठी उपयोग होईल आणि झाडं वाढल्यानंतर त्याचा सुद्धा उपयोग होईल। आणि अशा उपक्रमाअंतर्गत जर कधी हे वृक्षारोपण वाढलं तर निश्चितच ते आपल्या दृष्टीने चांगले, निसर्गाच्या संवर्धनासाठी चांगले। आबासाहेब नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, त्याच्यातला हा एक चांगला वृक्षारोपणाचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि तो सर्व पक्षीय सर्व लोकांना सोबत घेऊन त्यांनी राबवायचा संकल्प केलेला आहे। निश्चितच त्यांच्या स्तुत्य उपक्रमात सगळेच जण साथ देतील। त्यांनी जो संकल्प केलेला आहे तो चांगला सामाजिकदृष्ट्या केलेला संकल्प आहे, तो पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा एवढीच अपेक्षा या प्रसंगी मी व्यक्त करतो। समाजासाठी आदर्श तर आहेतच, त्यांचे उपक्रम खूपच सुंदर आहेत। सगळे जे उपक्रम जे चालवतात, जसं की सामूहिक विवाह सोहळा असेल, नंतर विवाह वेळेवर लावणे हा एक त्यांचा एक वेगळा संकल्प आहे। त्याच पद्धतीने त्यांनी यावर्षी नवीन संकल्प घेतलेला आहे जो आहे वृक्षारोपणाचा। आणि वृक्षारोपण फक्त असं नाही की जंगल उभे करायचे, त्या वृक्षारोपण या पद्धतीचं की ज्याच्यातून
समाजाला आणि शेतकऱ्याला काहीतरी उत्पन्न मिळेल या पद्धतीचं वृक्षारोपण ते करत आहेत. त्याचं झाडांचं नाव काहीतरी बहुगुणी बहुगुणी असं त्या वृक्षाचं नाव आहे आणि त्यांचा संकल्प आहे की जवळजवळ 5 लाख झाडं त्यांना पूर्ण तालुक्यामध्ये लावायचे आहेत. तर असा हा विलक्षण संकल्प त्यांनी घेतलेला आहे आणि एका उद्योगपतीने, एका सामाजिक कार्यकर्त्याने हा संकल्प घेणे म्हणजे सामान्य गोष्ट नाही. नाहीतर माझ्या बाजूला सरही उभे आहेत आता हे राजकारणी लोक आहेत, पण हे सुद्धा त्यांना सपोर्ट करतात म्हणजे हा संकल्प खूप मोठा आहे आणि आपल्या सर्वांना त्याला सपोर्ट करायचा आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी पुढे येऊन या गोष्टीवर खरोखर विचार करून या झाडांची लागवड आपल्या बांधावर किंवा शेतामध्ये जिथे कुठे जागा मिळेल तिथे आपल्याला हे करायचं आहे. जसं की महाराष्ट्राचा जर विचार केला तर तुकोबाराय म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी, पण त्याच पद्धतीने आपण उत्तरेकडे जाऊन जर विचार केला तर साधू संतांनी याला देवतांची जोड लावून महत्व निर्माण केलेलं आहे. जसं की वृंदावनात म्हटलं जातं की वृंदावन के वृक्ष का मर्म न जाने कोय, डाल डाल और पात पात में राधा राधा होय. म्हणजे जेणेकरून लोक झाडं कापणार नाही हा त्याच्या मागचा संदेश आहे. जर लोकांना सांगितलं की याच्या पानापानामध्ये भगवंताचं नाम आहे किंवा भगवंत वास करतो तर लोक ते झाडं कापणार नाही हा त्याच्या मागचा संदेश होता. पण लोकांनी त्याला अंधश्रद्धेची जोड दिली आणि आम्ही अंधश्रद्धेला मानणारे लोक नाही आहेत. आम्ही एका पुरोगामी समाजाचे लोक आहोत आणि त्या समाजाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आबासाहेबांचा हा संकल्प खूप विलक्षण आणि खूप मोठा आहे. हा व्यापक विचार आहे त्यांनी जो मांडलेला आहे. तर या विचाराला आपल्या सर्वांना सपोर्ट करायचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी पुढे येऊन याचा वृक्षारोपण करायचं आहे. धन्यवाद. वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत सगळीचकडे पृथ्वी कशी वाचेल आणि तिचं संवर्धन कसं होईल, निसर्गाचं संवर्धन कसं होईल याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या येथील सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असलेले कुंभारी सिमचे म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत देवपिंपरीचे आमचे सहकारी आबासाहेब पाटील यांनी असाच एक उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यांनी आपल्या शेताच्या बांधावर मोहगनी या वृक्षाची लागवड केलेली आहे. हा मोहगनी वृक्ष कंपाऊंडसाठी अतिशय चांगला आहे. म्हणजे वाढतो उंच, त्याचे येणारे फळं सुद्धा उपयुक्त आहेत, आयुर्वेदिक दृष्ट्या उपयुक्त आहेत आणि अशा उपयुक्त झाडांचं 2 in 1 त्यांनी उपयोग साधलेला. म्हणजे त्यांना कंपाऊंडसाठी उपयोग होईल आणि झाडं वाढल्यानंतर त्याचा सुद्धा उपयोग होईल. आणि अशा उपक्रमाअंतर्गत जर कधी हे वृक्षारोपण वाढलं तर निश्चितच ते आपल्या दृष्टीने चांगले, निसर्गाच्या संवर्धनासाठी चांगले. आबासाहेब नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्याच्यातला हा एक चांगला वृक्षारोपणाचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि तो सर्व पक्षीय, सर्व लोकांना सोबत घेऊन त्यांनी राबवायचा संकल्प केलेला आहे. निश्चितच त्यांच्या स्तुत्य उपक्रमात सगळेच जण साथ देतील. त्यांनी जो संकल्प केलेला आहे तो चांगला सामाजिकदृष्ट्या केलेला संकल्प आहे. तो पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा एवढीच अपेक्षा या प्रसंगी मी व्यक्त करतो.